वातावरण किती मस्त झालंय बघा. आणि सकाळी म्हणलं पोरं काय कराल ती म्हणून मी एवढा आवाज देते एवढं बोलवते पण पोरंच कुठं दिसना गेले. ते शेवटी मी बाहेर आले तर बघितलं तर हे बघा हे पोरं इकडं सगळं सोडून मी एवढा वेळ झाला आवाज देते त्यांना घरात त्यांना कायच ऐकू येणं गेले वाटतं. म्हणून म्हणलं चला बघावं तर बाहेर काय कराल ती. तर ना जरासं आबाळ आल्यावर झालता जरासं पावसाचं वातावरण झालं. तर म्हणलं असू द्या जाऊ द्या आता आपण लागावं आपल्या आपल्या कामाला. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता ना सकाळची सगळी कामं वगैरे आवरून घेतलेली आहेत आणि थोडीशी किचनमधली पण कामं मी आवरले थोडीशी आवरायची आहेत. आणि सकाळचं जी काय आपलं आंघोळ वगैरे परत फरशी सकाळची एकदा पुसून घेते ना ती सगळं माझं झालेलं आहे. आणि देवपूजा वगैरे ती पण मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर. आणि पुढं मला ना अंड्याची भाजी पण बनवायची आहे तर ती पण मी थोडं व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर अंडी वगैरे शिजायला घालायचे आहेत. आता चहा करायचा आहे आणि सगळी बाकीची कामं आहे आता पडलेली आहेत. तसंच किचनमधलं सगळं अर्धवट राहिलेलं आहे. तर म्हणलं पहिल्यांदा चहा करून घ्यावा. तर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालत्या पण मी एकटीने सकाळी चहा केला त्यांना काय केला नव्हता. तर मग चहा वगैरे केला आणि तोपर्यंत इकडे यांचं काय चाललंय बघा या दोघांचं की तिकडं थोडं गहू वगैरे न्यायचं होतं दळण्यासाठी. तर म्हणलं चला पहिले मी अंडे वगैरे शिजवून घेते कारण कसं आहे माहिती आहे का ते गहू ती देण्यापेक्षा म्हणलं पहिले अंडे शिजवून घातले आणि नंतर तिकडे दिले ना तर मग तोपर्यंत अंडे वगैरे शिजून निघतील आणि मग लगे फोडणी घालता येईल मला भाजीला. तर थोडंसं चहाला पण टाकायचं होतं तर मग चहाला टाकलं आणि मला ना भरपूर आज अशी कामं होती आणि कपडे पण निरम्यात भिजत घातलेले होते. पण म्हणलं एकदाच थोडं चहा घेतलं की आपल्याला कसं फ्रेश वाटते म्हणून चहा घेऊन कपडे धुवून वाळत घातली ना. तर कसं आता आमच्याकडनं अचानकच असं पावसाचं वातावरण होतंय बघा. अचानकच पाऊस येतोय असं कडक ऊन असते आणि त्याच्यामध्येच अचानक पाऊस येतोय. म्हणून म्हटलं पहिलं कपडे उरकून घ्यावी. कपडे वगैरे मी मशीनच लावते पण मशीन जरी लावली तरी ती वाळवत नाही. मी वरच नेऊन वाळत घालते टेरेसवर. तर निम्मे अर्ध सगळं तर म्हणलं चला अंड्याचं माझं काम आवरलं होतं. तर थोडंसं आज राहिलेलं होतं आणि खोबरं पण थोडंसं घातलं त्याची पेस्ट तयार करून घेतली. आणि आमच्या पूर्वाचं बघा इकडं फरशी पुसाचं चाललंय तिचं थोडं खिळून वगैरे आली मग फ्रेश ती झाली आता आंघोळ वगैरे तिची झाली. तर म्हणली मम्मी तुला काम आहे तर मी फरशी पुसून घेते. तर ते एक आता काम हलकं झालंय पोरांना सुट्टी लागल्यामुळे ना आपल्याला पोरं हातभार लावतात आणि मग जरा घरात पण असं म्हणजे जास्त स्वच्छता राहते. आता एकटं माणूस करणं आणि 2-3 माणसांनी काम करणं फरकच असते शेवटी. तर फरशी वगैरे सकाळची ती पुसून घेते आणि बाकीची जी काय देवपूजा आहे ती पण करते. कधी तिच्या मूडवर असते कधी करायचं असलं तर करते कधी करायचं नसलं तर नाही करत मग ती मलाच करावं लागते. पण इकडं कसं होतं माहिती का सकाळच्या गडबडीत ना सांडामांडी माझ्यातनं सारखं होत असते बघा. कारण मी ना एका टायमाला 2-2, 3-3 कामं आपल्याला सकाळी एकदमच करावं लागतात. इकडं तिकडं लक्ष देण्यात थोडंफार सांड होत असते. तर मग थोडंसं अंड्याच्या भाजीसाठी ना अद्रक लसूणची जी पेस्ट केली ती टाकून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यातच तळण्यासाठी थोडंसं मीठ टाकते मी म्हणजे थोडीसं टेस्ट छान येते म्हणून. आणि ती मस्त असं तळून झालं सगळं की घरचं काळं तिखट टाकून घेते. तिखट थोडंसं जास्त वापरते मी चिकन मटण किंवा असं अंड्याची भाजी असली ना तर थोडंसं आम्ही तिखट जास्त वापरतो. तर असं सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं मग आपला जो मसाला असतो ना घरकुल मसाला तो पण थोडासा टाकून घेतला. आणि त्याच्यानंतर जे काही शिजवलेले अंडे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक 4 ते 5 मिनटं ते अंडे आहे ना ते तेलातच तळून घेते मी म्हणजे चांगली चव येते त्याला आणि तरी पण छान येते बघा. तर अंड्याची भाजी वगैरे इथं सगळं माझं झालं होतं. त्याच्यानंतर पीठ पण मळून ठेवलेलं होतं मग मी पीठ पण थोडंसं भिजलं होतं. म्हणलं चला आता चपाती करायला काय हरकत नाही कारण कसं आहे माहिती का 10 ते 15 मिनटं चांगलं तेल लावून ठेवलं ना पिठाला तर चांगल्या मस्त अशा चपात्या होत्यात बघा. तर जवळजवळ सगळं माझी सकाळची सगळी कामं अशी उरकून झालती. आणि थोडीफार जी काय कपडे वगैरे वाळत घालायची होती ती म्हणजे जरा शिरवाळा पडलं ना तर भीती वाटते पाऊस येईल म्हणून. त्याचं पण म्हणलं पटपट सगळं इथलं आवरून आपण पटकन टेरेसवर जाऊया आणि तिथनं एकदा कपडे वाळू घालून आलं की मग खाली काय कामाचं काय टेन्शन नसते. तर बाकीचं जी काय भात वगैरे लावायचं होता ना ती मी कॅन्सल केलं. म्हणलं आता चपात्याचं जरा पीठ जास्त झाले तर थोडासा आंब्याचा रस करून घेते म्हणजे कोणाला काय काय अंडा रस खायच नाही का एकदम हा अंडा रस एकदम ती ना हो पिकले तर का बघा बरं पिवळं झाले ते की बघा सगळं सरसगट झालं. हे बघू हे बघायला बघा तुम्ही बघा पाक पिवळं पिकले तुझे असं करा ही वडा चांगली.
अगो बाई सगळं ड्रावर मध्ये घालून ठेवायला लागते आता बाई. बरं चहा देऊ का बघा नाहीतरी एक ठिकाण आणावं लागेल. ही ह्या आता दळाला दिलेली ह्यातलंच आहे ना. आणि ना मला थोडीशी शेवग्याची भाजी पण बनवून घ्यायची होती तर मी ती काय व्हिडिओमध्ये शेअर केली नाही कारण व्हिडिओ लय मोठा होते म्हणलं शेवग्याची भाजी आपलं बनवलेलीच मी दाखवली कारण कसं होतं एवढं शूट घ्यायचं म्हणलं तर लईच मोठा व्हिडिओ होतोय. तर इथं तोपर्यंत गडबडीत काय झालंय बघा सगळा आणि मार्दा चहा तर तिकडं आम्ही काम करतो. तर मग असू द्या परत साफसफाई करते परत त्यातले एक हे काढून दुसरं बसवून घेतलं मी गॅसला आणि त्याच्यानंतर ना निवांत बसून असं थोडंसं चहा घेतला कारण ह्याला जायचं होतं बाहेर मग म्हणलं चला पटपट आवरून घ्यावं सगळं. आधी बाबा मोबाईल घेऊन पप्पा तर उघड होतं का म्हणजे शूट काढताना मी त्यांचं जेवायचं शूट तू बघितले का काढताना मला म्हणते आता आली तर आली घे बाय मी तुला म्हणलं तर बाबाचं काढ. आणि आता काय झालं माहिती का मी ना असं सारखं मोबाईल घेऊन आणि शूट काढत फिरत असते ना स्टँडला मोबाईल लावलेला असते तर कधी कधी ना आमच्या पण लक्षात राहत नाही बघा की ती रेकॉर्ड होते आणि मोबाईल चालू आहे म्हणून. तर हे असं होत असते चॅनलमुळं. तर आम्हाला ना माहितीच नव्हतं मोबाईल ऑटोमॅटिक कधी आपण दिसला ना तर ऑटोमॅटिक शूट पण होतंय. तर मग ते पण थोडंसं मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भाजी वगैरे ते शेवग्याची झालेली होती त्याच्यानंतर चला आता थोडंसं रस पण बनवून घेते. तर गावावरून भरपूर आंबे आणले होते आता रोज जरी बनवलं ना आंबे खराब होऊन जातील म्हणून मी ना सारखं रोज रोज बनवत असते रस कारण कसं आहे फ्रीजमध्ये जरी असलं ना तरी उन्हाळा म्हणल्यावर थोडा फरक पडते आणि आता इतकं गरम व्हायला लागले ना की आता म्हणजे असं कुठलीही वस्तू फ्रीज तुमचं कितीही टेम्परेचर असू द्या फ्रीजमध्ये तरी पण ती खराबच होण्याची शक्यता आहे. आणि ही तर ना मी ऊसाच्या पाला असतात ना त्याच्यामध्ये भरून ठेवलेत आणि पिकले ना नंतरच मी फ्रीजमध्ये ठेवते त्याला. तर इथं 7 ते 8 आंब्याचा रस करून घेतला कारण एवढं रोज रोज म्हणलं ना कुठली पण गोष्ट एवढं कोण खात नाही. तर आम्ही ना गावाकडून आल्यापासून डेली ना माझं रस चाललेलाच आहे म्हणलं आता आंब खराब होण्याच्या अगोदर सगळं संपवून टाकायचं असं म्हणून मी सकाळ संध्याकाळ रस करतच असते. तरी ते सगळं झालं होतं म्हणलं आता गरमागरम चपात्या केल्या की पोरांना जेवायला वाटलं की सगळं एकदम कामं माझी निवांत होऊन जातील. पण मी एक 4-5 चपात्या केल्या लगेच पोरं थोडा आज नाश्ता वगैरे काय बनवलं नव्हता पोहे वगैरे नव्हते किंवा काहीच बनवलं नव्हतं नाश्त्यासाठी. तर मग थोडंसं लेट झालता आणि शाळा पण असल्यामुळं पोरांची कसं होतं माहिती का आता आपण नाश्ता पण बनवत नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक असतोय त्यामुळं जेवायला लेट होतोय. मग चपात्या वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं चला पहिले कपडे वाळत घालून घेते. कपडे एकदा वाळले ना तर टेन्शन जाते. तर दोघांना पण एकदा जेवायला दिलं आणि म्हटलं यांचं जेवण वगैरे होतं आता तिथलं एकदाच फरशी वगैरे पुसून घेतली ना तर मग संध्याकाळच्या 6-7 संध्याकाळची अगरबत्ती दिवा देवाची होस तर बघा काही टेन्शन नसते. घर दिवसभर एकदम साफ तसंच राहते साफ स्वच्छ आपण केले तसं. तर सगळी कामं माझी झाली होती पण टेरेसवर पण थोडासा राडा पडला होता म्हणलं बघू वेळ भेटला तर मग ती पण काढून घेते कारण जे काही सामान असं घेतलेलं होतं ना घेतलं ना तर पोरांनी ते तसं टाकून दिलं तर तसं मी ना 2-3 दिवसातनं टेरेस झाडू वगैरे मारून घेत असते. भरपूर असं धूळ पण येते इथं म्हणजे आमचं धुळीचं प्रमाण जास्त आहे इथं. तर सगळं 2-3 दिवस झालं झाडू मारला नाही ना तर थोडंसं धूळ जास्त वाटायला लागली आणि सगळं माझी कामं पण उरकली होती. पण ना कपडे वाळत घालून खाली टेरेसवरून खाली गेले तर बघितलं बेसिंग भरून भांडे झालते. म्हणलं आता ही कसं होतं माहिती का एवढे पदार्थ आपण बनवले ना 2-2-3-3 भाज्या आणि रस एवढं बनवलं तर भांडी पण भरपूर अशी पडतात. पण म्हणलं जाऊ दे पोरांना जोपर्यंत सुट्टे ना तोपर्यंत थोडी भांडी जास्तच पडतात. पोरं एकदा शाळेला गेली ना तर काय होतंय आपण टिफिनची भाजी टिफिन दिलेलं तेवढंच पोरं खातात. आता हाय वेळ तर त्यांना म्हणजे व्यवस्थित काय ज्यूस बनवा हे बनवा ते पोरं दिवसभर काय काय आईस्क्रीम ज्यूस काय काय बनवत असते त्यांची त्यांनी आणि मग भांडे थोडेसे